नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्समध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण देवगाव या ठिकाणी आलेलो आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजलेले आहे आणि रणधुमाळी चालू झालेली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार कसा असावा हे जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये विवेकदादा वळसे पाटील एक बाजूला असतील, एक बाजूला अरुणभाऊ गिरे, दुसऱ्या बाजूला बीजेपीचा एक नवीन चेहरा आहे किरण भाऊ वाळून. आज आपण थोडं देवगावमध्ये जाऊन ग्रामस्थांची थोडीशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. इथलंच का? हो इथलेच. कसं काय वातावरण जिल्हा परिषदेचं? बरं आहे. योग्य उमेदवार कोण वाटतं तुम्हाला? विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुणभाऊ गिरे, बीजेपीचा नवीन चेहरा आहे तो किरण वाळूंज. आम्हाला आम्ही तसे राष्ट्रवादीची माणसं. राष्ट्रवादीचे विवेकदादाला पसंती. आता राष्ट्रवादी झालं पंचायत समितीमध्ये. आता बघितलं तर एक कोंदवाडीच्या अनिल वाळूंज यांची मुलगी अंकिता वाळूंज आणि लोणीची रोहिणी वाळूंज, यापैकी कोण वाटतंय तुम्हाला का पंचायत समितीमध्ये कामं करतील? पंचायत समितीमध्ये तर आम्ही अंकिता वाळूंजच म्हणणार ना. अंकिता वाळूंज. राष्ट्रवादीला पसंती. बाबांची राष्ट्रवादीला पसंती. दादा नमस्कार. नको नको. आपण इथलेच का? कुठे चालले आता? चाललोय बाहेर. दादा नमस्कार. नमस्कार. इथलेच का? इथलेच. कसं काय राष्ट्रवादी? आता एकीकडं घड्याळ, एकीकडं आणि धनुष्यबाण, एकीकडे एक नवीन चेहरा आलाय कमळाचा. बरं मी एक सांगतो, मी सध्या इथं नाही, मी मुंबईला असतो. मी काल मतदान इकडे आहे ना? नाही, माझं तिकडे आहे. तिकडे आहे का मतदान? बरं, चालेल चालेल चालेल. बाबा नमस्कार. नमस्कार. कसं काय दुकान चाललंय का? बरे इथं जरा माणसं कमी असतात सकाळचं. नसतात गावात, प्रत्येकाची कामं असतात. दुपारच्या 9च्या पुढे कामाला जातात. कसं काय वातावरण जिल्हा परिषदेचं? घड्याळ एकीकडे, धनुष्यबाण एकीकडे, कमळ एकीकडे. आता काय लोकांची भावना जशी फिरण तशी होईल. काम करणारा योग्य उमेदवार कोण वाटतं तुम्हाला? विवेकदादा वळसे पाटील का अरुणभाऊ गिरे? दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत. दोन्ही आहेत. आपल्याला दोन्ही नाही निवडायचं, आपल्याला एकच आणायचा. एकावर बटन दाबायचं आणि एक पंचायत समितीचा. चालेल. बघू आता कोणचं वातावरण काय वाटतंय आपल्या देवगाव मध्ये तुमचं? देवगाव आता आहे, अरुण भाऊला आहे मानतात लोक, विवेक दादाला मानतात. निम्म निम्म होईन असं वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतंय? कांदे बिंदे लावले का वावरात? कांदे लावले. कांद्याला बाजार नाही भेटला म्हणतो, पण आता काय पुढे होईल ते. नाही, पण म्हणतात असं बीजेपी वरती शेतकरी वर्ग आपल्या ग्रामीण भागात जर बघायला गेली तर बीजेपी वरती शेतकरी वर्ग नाराज आहे. आता ते सरकारचं हे धोरण कसं काय करायचं आपण काय सांगणार. म्हणजे जे पाहिजे कांद्याला भाव असेल वगैरे असं शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे थोडस नाराजी व्यक्त होती. मग त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्ये असेल, आता आमदारकी झाली, खासदारकी झाली, जिल्हा परिषदेमध्ये आता तुमच्या देवगावमध्ये विवेकदादा वळसे पाटलांचं एक नाव येतं, अरुणभाऊ गिरेंचं नाव येतं आणि बीजेपीचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळूंज. मग आता देवगावमध्ये कामं कोणाची चांगली झालेली? तसं वळसे पाटलांनीच कामं चांगली पहिल्यापासून. आणि गावात तर बरीचशी तरुण पिढी अरुणभाऊचं नाव घेते. त्या टायमाला मी ज्या टायमाला झाले ते अरुण भाऊनी त्या टायमाला केलेली त्यांच्या काळात केलेली. मग आता गावामध्ये योग्य उमेदवार तुम्हाला त्या टायमाला पाहू. मतदान कोणालाही करा, फक्त पक्ष आपल्याला. आता दादांचं एवढं झालं, दादांना सगळ्या महाराष्ट्राला दुःख देऊन गेले. याचा काहीतरी भावनिक प्रभाव पडेल का? पडेल ना. पडेल. राष्ट्रवादीला फायदा होईल त्याचा. भावनिक येऊन राष्ट्रवादीला फायदा होईल. तरी आपण इकडे पण बघूया, काही ग्रामस्थ आहेत आपल्या या ठिकाणी. गॅसवरती लोक बोलायला मागत नाही. निवडणूक आली का लोक लांब पडतात. काय भानगड काय कळत नाही. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय वातावरण? नाही, मी इथला नाही साहेब. तुम्ही इथले नाही का? बाबा चहा झाला का? काय म्हणता? कसं काय वातावरण? वातावरण नाही सांगता येत आपल्याला. जिल्हा परिषदेचं चालूच आहे, पण आता कोण आहे काय हे नाही सांगता येत. योग्य उमेदवार कोण वाटतं? विवेकदादा वळसे पाटील, अरुणभाऊ गिरे? आता गावात कामं कोणाची आहेत? बोट लावणं चुकीचं आहे माझं. बोट लावणं चुकीचे, पण बोट तुम्ही ते मतदान आमच्या मनात ठेवू. तुमच्या मनात ठेवा. हा. पण पक्ष कोणता वाटतो? आता अजितदादा गेले, एक दुःख देऊन गेले महाराष्ट्राला. याचा फायदा राष्ट्रवादीला होईल का?
नाही सांगता येतो आता हे जगाचं वार लोकांना बरोबर नाही सांगते, लोक हुशार आहे मनात हा, एक हुशार मनात एक ठेवतात आणि करतात ठेव- एक. हा त्याच्यामुळे बाबांचं पण बरोबर आहे, मनात एक ठेवतात आणि करतात एक. आता या ठिकाणी काही ग्रामस्थ होते ते पण आपल्याला दिसत नाही, त्यांच्याशी आपण थोडं सलून मध्ये जाऊन बघूया नक्की वातावरण काय, उमेदवार कसा. आपल्याला गावामध्ये चार दोन माणसांची विचारपूस करणंच आहे. निवडणूक आली म्हणजे गप्पा, गप्पा म्हणजे जनतेचा कौल जाणून घेणं थोडस. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं काय वातावरण देवगाव मध्ये वातावरणात जिल्हा परिषदेचं? काय तुमचा योग्य उमेदवार वाटेल तो? आता तुम्हाला कसं वाटतंय? राष्ट्रवादी आहे, धनुष्यबाण आहे, आता नवीन चेहरा कमळाचा बीजेपी वरून आलेला आहे, किरण भाऊ, अरुण भाऊ आणि इकडे विवेकदादा वर्षे पाटील. कसं वाटतं तुमच्या गावामध्ये कामं वगैरे कोणाची आहेत अशी? काम आमच्याकडे ना तशी बंटी दादाची असते. बंटीराज जास्त आहे. आता दादा दुःख देऊन गेले जनतेला, याचा काहीतरी भावनिक प्रभाव पडेल का? पडेल ना प्रभाव, राष्ट्रवादीला फायदा होईल? राष्ट्रवादीला फायदा होईल. आता देवगाव मध्ये जरा तरुण मुलं म्हणतात अरुण भाऊ अरुण भाऊ. आता ते कसं आहे, ज्याचा त्याचा विषय येतो, भाऊ काय दादा काय, पण दादाला मतदान बंटी दादाला इथून जास्त होईल आमच्या गावात. दादांना जास्त होईल म्हणजे याचा फायदा दादांना होणार या निवडणुकीमध्ये. दादा नमस्कार, कसं वाटतंय तुम्हाला वातावरण? वातावरण चांगलं आहे, काय नाही. दादांचं काम होणार देवगाव म्हणून आताच्या वेळेस 100%. होईल. बरेचसे असे तरुण मुलं काय आहेत म्हणतात, आम्ही ऐकायला भेटलं का अरुण भाऊंना पसंत नसतं. काय होतं माहिती का, काम महत्वाची आहेत. कामं केलेली आहेत त्यांनी. काम आहे ना, काम नाही असं म्हणू शकत नाही. शेवटी काय होतं माहिती का, आपण नुसतं कुरघोड्या ह्या त्या गोष्टी राजकारण चालू राहतं प्रत्येक गावात, पण महत्वाचा मुद्दा हा काम आहे. आता आतापर्यंत ऐका ना, आतापर्यंत तुम्ही बघा, आमच्या इथं फिरून बघा, वळसे पाटलाचे काम आतापर्यंत त्यांनी केले आणि ते करत आलेत. उगाच काय होतं, नावं ठेवणारी भरपूर आहेत, बरोबर. विरोधक असतो. विरोध असतो शेवटी, आणि विरोध पाहिजे, पण मी त्याच्याबद्दल पण म्हणणं, प्रत्येकाची मत आहेत. माझं मत आहे, त्यांचं मत आहे, प्रत्येकाचं मत असतं. विरोधक असल्याशिवाय राजकारण होत नाही होत. पण जी कामं आहेत ती आहेत, ती झाल्यात. आणि सहकार्याच्या भूमिका पण भरपूर त्यांच्या आहेत. आता दवाखाना असू द्या, त्या गोष्टी असू, आतापर्यंत त्यांनी भरपूर सहकार्य केलेले आहेत. मी स्वतः आता वावरतोय, जातो येतो, म्हणजे ते काय आपलं हे म्हणून नाही, पण सहकार्य चांगल्यापैकी त्यांचे. विवेकदादांचं सहकार्य चांगल्यापैकी आहे. तरी आपण सलून मध्ये बघूया. देवगाव मध्ये जरा ग्रामस्थ कमी असतात आणि आपल्याला एक एक माणसाच्या संपर्कात जाऊन आपल्याला त्यांच्याशी विचारणा करावं लागते. आता इथे बाबा बसले. बाबा नमस्कार. नमस्कार. इथलेच का तुम्ही? हा, कांदा बिंदा वावरात कांदे आहेत. बाजार भाव आहे का? बाजार भाव नाही ना आता. मग आता जिल्हा परिषद निवडणुकीला कोणता उमेदवार निवडायचा? कोणता निवडू आता? विवेकदादा वर्षे पाटील आहेत, अरुण भाऊ गिरे आहेत, कोणता योग्य वाटतं तुम्हाला? तुमच्या गावात कामं कोणी केलेत? गाडीवर यांनी केल्यात. घड्याळवाल्यानी. घड्याळ आवडत आहे का तुम्हाला? मग काय तुमच्या हातात आहे घड्याळ नाही न काय? आता सुद्धा गाडी. हा? काय वाटतं तुम्हाला वातावरण? बरं, असू द्या. मला काय म्हणायचं ऐका ना. पाहू नाही का? अहो, का बरं बरं गावा बिवात आल्याशिवाय पाहुण्या माणसाची गाठ भेट घेतल्याशिवाय वळखी वाळखी राहत नाही. आता या ठिकाणी इकडे बोल एक नवीन कार्यकर्ते आहे का आपल्याला देवगावमध्ये भेटलेले आहेत. त्या नवीन कार्यकर्त्याशी आपण थोडासा 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्कार. तर त्यांना बोलायचं नाही. आता हे राजकारणामध्ये चालते, काही सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असतात, काही विरोधकांचे असतात. तर या देवगावमध्ये आपण जर बघितलं थोडंसं अरुण भाऊंना पण समर्थन आहे आणि विवेकदादा वर्षे पाटील यांना पण समर्थन आहे. कॅमेरा पर्सन शुभम सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, देवगाव.